अखेर रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावाच लागला. जनतेच्या ताकदीपुढे झुकावंच लागलं आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा, महिला आयोग कशासाठी असतं? महिलांचं रक्षण करण्यासाठी. पण इथं कुठं गडबड झाली, थोडीफार ताळमेळ चुकली आणि म्हणून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा, जे आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत ना, सुनेत्रा वहिनी पवार यांच्या हाती द्यावा लागला. राजीनामा रात्रीच झाला. आता रुपालीताई चाकणकर यांना राजीनामा का द्यावा लागला, हा तुम्हालाही प्रश्न पडला असेल. जर नसेल पडला तर मी सांगतो, हा प्रश्न प्रत्येकाला पडलाच पाहिजे. महिला आयोगाच्या अध्यक्षा यांना पद सोडावं लागलं, राजीनामा द्यावा लागला. का द्यावा लागला तर ऐका. रुपालीताईंचे गुरु, जो नाशिकचा आसिक आहे ना, गुरु भोंदू बाबा, त्या भोंदू बाबाचे जे काही प्रकरण आहेत ना, खतरनाक भाई, त्यांनी जे कांड केलेत ना, त्या टरमाळ्याला आता सुट्टी नाही. त्याला सुट्टी नाही. तो आता बाहेर नाही, तो आता आतच सडणार जेलमध्ये. त्याला सुट्टीच नाही. कारण ज्या पद्धतीने त्यांनी महिलावर अत्याचार केलेत ना, त्याला सुट्टी नाही. पण रुपालीताई चाकणकर त्यांना गुरु मानत होत्या. काय माहिती का? आणि कसं असतं माहिती का, आपले हिंदू जे लोक आहेत ना, अंधश्रद्धेच्या बळी एवढे बेकार पडले जातात ना. आपण काय करतोय, कशासाठी करतोय, कोणावर विश्वास ठेवतोय, हे आपल्याला कळतही नाही अंधश्रद्धेच्या पुढं. कारण डोळ्यावर आहे ना, डोळ्यावर अंधश्रद्धा या नावाचा पडदा पडलेला असतो. आता रुपालीताई चाकणकर आणि तो भोंदू बाबा, जो नाशिकचा आशिक आहे ना, जो महिलांना सांगायचा असं असं करा, जर तुम्ही असं नाही केलं तर तुमच्या पतीचा मृत्यू होईल, हे होईल, ते होईल, फलानं बिस्तानं, गोड बोलून महिलांना आपल्या जाळ्यामध्ये अडकवायचा. आणि त्यानंतर मग काय करायचं ना, हे तुम्हालाही माहिती आहे. आता त्या भोंदू बाबा सोबत रुपालीताई चाकणकर यांचे फोटो आणि व्हिडिओ काही सोशल मीडियावरती व्हायरल झालेत. 58 पेक्षा जास्त महिलांचे व्हिडिओ. त्या भोंदू बाबाच्या जे ऑफिस होतं ना, तो काय करायचा माहिती का, पहिल्यांदा महिलांना गोड बोलायचा, फसवायचा, ऑफिसमध्ये बोलवायचा आणि ऑफिसमध्ये बोलून महिलांचं शोषण करायचा, अत्याचार करायचा. म्हणजे एवढ्या भयानक, एवढं क्रूर आहे ना हा माणूस, नीच आणि घटिया हा माणूस आहे. आणि दुर्भाग्य काय माहिती का, हाय ना हा महिलांना सांगायचा, काय उदाहरण द्यायचं माहिती का, महिलांना हा कसं फसवायचा. ऐका, महिलांना सांगायचा, बघा मी तर गुरु आहे, मी साधू आहे, मी फलान आहे, बिस्तान आहे, मी भविष्य सांगतो, पुढं काय होणार आहे, आता काय होणार आहे, हे त्याला सगळं कळतंय, असं तो महिलांना सांगायचा. आणि महिलांना तो प्रूफ काय दाखवायचा माहिती का, त्याचे जे नेत्यासोबतचे फोटो आहेत ना, तो महिलांना सांगायचा, बघा मोठे मोठे नेते सुद्धा माझे शिष्य आहेत, असं तो महिलांना सांगून महिलांना जाळ्यात अडकवायचा. आता रुपालीताई चाकणकर, त्यांचे पाय धुताना व्हिडिओ पाहिले असतील तुम्ही, त्यांच्यासोबत फोटो पाहिले असतील. छत्री रुपालीताई चाकणकर यांनी त्या भोंदूबाबाच्या डोक्यावर छत्री सुद्धा धरलेली आहे. आणि आता असंही म्हणलं जात आहे, मी कन्फर्म सांगत नाही, पण पत्रकारांचंच म्हणणं असं आहे, कारण एका पत्रकाराने हे जे भोंदूबाबाचं प्रकरण ना, 1 वर्षापूर्वीच बाहेर निघलं असतं. पण महिला आयोगाचा आणि मोठे मोठे नेते, मला असं वाटतंय या प्रकरणामध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या नेत्याचा या भोंदूबाबाच्या डोक्यावर हात होता, म्हणून तो भोंदूबाबा आतापर्यंत वाचला होता. पण सलाम करावंसं वाटतं त्या 32 वर्षाच्या महिलेला. समोर आली निर्भीडपणे आणि त्याच्यावर आहे ना बलात्काराचा गुन्हा दाखल केला. सगळे प्रकरण बाहेर पडलं, पोलिसांनी अटक केली आणि अटक केल्याच्या नंतर त्या ऑफिसमध्ये तो बोलवायचा, गोड बोलायचा, सगळं काही त्याचं म्हणजे पूर्ण प्लॅनिंग सक्सेस झालं ना. ऑफिसमध्ये बोलवायचा, ऑफिस मधलाही तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, ऑफिसमध्ये बोलायचा, महिलेला तिकडे तोंड करून उभा राहायचा, डोक्यावर काहीतरी टंबुला द्यायचा, नंतर ती तिकडं बघायची आणि हा इकडं टंबुला हातात घ्यायचा, त्या टंबुल्यात मुतायचा, काहीतरी टाकायचा आणि महिलांना तो नंतर पाजायचा. म्हणजे तुम्ही विचार करा, या माणसाची किती बुद्धी नीच आहे आणि किती क्रूर आहे, किती घटिया हा माणूस आहे ना. महिलांना हा मूत पाजत होता, एवढ्या भयानक पद्धतीने तो महिलावरती अत्याचार करत होता. आता ते मूत पाजल्याच्या नंतर महिलांना गोड बोलून कसं फसवत होता हे तुम्हाला सगळं माहिती आहे. त्याच्यानंतर तो पुढं काय करायचा हेही तुम्हाला माहिती आहे, मी ते नाही सांगत. आता पुढं काय काय करत होता, 58 पेक्षा जास्त महिलांनी, आणि हे त्याच्याच पेन ड्राईव्ह मध्ये सीसीटीव्ही त्यांनी त्याच्या ऑफिसमध्ये लावले होते आणि सगळे व्हिडिओ त्या सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाले. आणि पोलिसांना जेव्हा त्या महिलेने कंप्लेंट केली ना, त्याच्याच ऑफिसमधून पेनड्राईव्ह मध्ये 58 व्हिडिओ
त्याचेच सापडले. 58 पेक्षा जास्तही महिलांचा त्यांनी अत्याचार केला असणार. पण आता सगळं तपासामध्ये बाहेर निघल. पण असं पोलिसांकडून आणि असं सांगण्यात येतंय 58 व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेले आहेत. आता रुपालीताई चाकणकर यांचा राजीनामा लोक का मागत होते? रुपालीताई चाकणकर यांना राजीनामा का द्यावा लागला? कारण हा जो भोंदूबाबा यांचे संबंध होते ते तर आता तुम्हाला सांगितलंच मी, गुरु मानत होते. पाणी सुद्धा म्हणजे पाय धुतले होते, छत्री, लय बेकार कनेक्शन होतं. आणि त्याच्यानंतर एका पत्रकार ते 1 वर्षाचा ज्या पत्रकाराने जो आवाज उठवला होता ना, त्या पत्रकाराला त्यावेळेस धमक्या वगैरे देण्यात आल्या होत्या. कुठंतरी या व्यक्तीला मोठ्या मोठ्या लोकांचा याच्या डोक्यावरती हात होता आणि त्यावेळेस पण तो घाबरला नाही. पत्रकाराचं कामच असतं न घाबरता सत्याच्या बाजूने आवाज उठवणं. त्यामुळे त्यांनी त्यावेळेस आवाज उठवला होता. पण त्याला लय धमक्या लोकांनी दिल्या. जे याचे शिष्य होते ना, असेच म्हणजे त्या शिष्यांनी त्याला धमक्या दिल्या होत्या. पण आता तो पत्रकार सुद्धा समोर आलाय. पत्रकाराने त्या पत्रकाराला प्रश्न विचारला, या भोंदूबाबाची साधारणतः प्रॉपर्टी किती असेल? 500 करोडपेक्षा जास्त या भोंदूबाबाच्या नावावरती प्रॉपर्टी आहे असं पत्रकारांचं म्हणणं आहे. आणि पुन्हा एक प्रश्न विचारण्यात आला, रुपालीताई चाकणकर त्या प्रॉपर्टीमध्ये यांच्या पार्टनर असतील का? त्या पत्रकाराचं उत्तर असं आहे, 100% असणार. आता मला नाही माहिती आहेत की नाही, तपासामध्ये सगळं उघड येईल. पण रुपालीताई चाकणकर यांना राजीनामा यासाठीच द्यावा लागला कारण ज्या पद्धतीने रुपालीताई चाकणकर आणि हा भोंदूबाबा इथं कुठंतरी कनेक्शन जे होतं ना, त्या कनेक्शनमुळेच. कारण आता तर लोक राजीनामा दिलाय, पण आता लोक म्हणतायत सह आरोपी सुद्धा रुपाली चाकणकर यांना करा. कारण कुठंतरी या भोंदूबाबाची जे काही केले ना, रुपालीताई चाकणकर हा जो महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसल्या होत्या त्यांच्याच डोक्यावर यांची छत्री होती, सहारा होता, म्हणून कुठंतरी या भोंदूबाबाने हे सगळे कारनामे केले असं लोकांचं म्हणणं आहे. रुपाली चाकणकरला राजीनामा तर द्यावाच लागला, पण सह आरोपी सुद्धा करा. आता बघण्यासारखं आहे सह आरोपी रुपाली चाकणकर होतात की नाही. लवकरच सगळं तपासामध्ये बाहेर येईल. कुणाचा हात कुठे होता, कुणाचा कितपत हात होता, ह्या सगळ्या गोष्टी ना तपासामध्ये बाहेर येतील. आणि निष्पापपणे चौकशी होण्यासाठी हा राजीनामा 100% गरजेचाच होता. आणि बरं झालं तो राजीनामा झाला. आता कुठंतरी यंत्रणेवर दबाव येणार नाही आणि निष्पापपणे हा जो भोंदूबाबा आहे ना याची खोलून मारण्यात येईल. जेव्हा याची खोलून मारण्यात येईल ना, तेव्हा कोणकोणते लोक यामध्ये सामील आहेत ना, त्या सगळ्या लोकांचं, नेत्याचं, आमदाराचं, खासदाराचं, जेवढेही मंडळी आहेत ना, सगळ्यांचं नाव बाहेर येईल. अरे हे काय प्रकरण घडलं यार, या भोंदूबाबाला अरे बिअरच्या बाटली त्याचं लिंग टाकून आणि याला ठोकलं पाहिजे ना. महिलावर अत्याचार केले या भाडकावनी, एवढा क्रूर. अरे एवढा क्रूर आहे ना भाई, आता शब्द सुचते नसं झाले. अरे एवढं क्रूर कृत्य या अशोक खरातने केलंय. याच्या ना याच्या गोट्या आणि लिंग बिअरच्या बाटलीत टाकून याला भोंगळा करून मारला पाहिजे. महिलावरती अत्याचार करतोय हा. ऍबस्टीन फाईल तुम्ही ऐकलीच असेल ना, ती फाईल जगाची होती. जे मोठे मोठे लोक होते ना, ते सगळे लोक जगातील मुलीवर अत्याचार करत होते, छोट्या छोट्या मुलीवर अत्याचार करत होते, मांस खात होते त्यांचं. ती ऍबस्टीन फाईल होती. आणि ही जी फाईलच म्हणूया आपण, हे जे अशोक खरात आहे ना, नाशिकचा आसिक, या हरामखोरांनी महाराष्ट्रातीलच महिलावर धर्माच्या नावावरती गोड बोलून महिलांना जाळ्यात अडकवलं आणि महिलावर अत्याचार केलेत. या नराधमाला सुट्टी नाही. बाकी पोलीस यंत्रणेवर, तपास यंत्रणेवर विश्वास आहे, सरकारवर विश्वास आहे. बाकी आता निष्पापपणे चौकशी होईल याची खात्री मला तरी वाटते. फक्त ना फक्त पुरावे नष्ट झाले नाही पाहिजे. एक जरी पुरावा नष्ट झाला ना, गाठ महाराष्ट्राच्या जनतेशी आहे. कारण विषय खूप गंभीर आहे. आणि हे असले जे भोंदूबाबा आहेत ना, यांना लवकर आवर घालायलाच पाहिजे आणि ही आपल्यालाच घालावी लागेल. अरे बरं झालं ती महिला समोर आली 32 वर्षाची. जर तिने समोर येऊन बोलली नसती ना, अजून या हरामखोरांनी कित्येक महिलांवरती अत्याचार केले असते. ती फाईल ऍबस्टीनची फाईल होती, जगाची होती. आणि ही फाईल आपल्या महाराष्ट्राची आहे. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र हा. आणि महाराष्ट्रामध्ये या भोंदूबाबाने कित्येक महिलांवरती अत्याचार केले. आता व्हिडिओ 58 सापडलेत. आता माहिती नाही, तपासामध्ये बाहेर तर येईलच. पण निष्पापपणे चौकशी झाली पाहिजे, पुरावे नष्ट नाही झाले पाहिजे. सरकारवर विश्वास आहे. मी हे वारंवार का सांगतोय,
कारण प्रकरण हे गंभीर आहे. महिलांचं संरक्षण, जो आयोग महिलांचं संरक्षण करण्यासाठी असतो ना, कुठेतरी असं वाटतंय त्याच आयोगाचा हात या भोंदूबाबाच्या डोक्यावर आहे. म्हणूनच या येड्या झव्याने एवढे सारे चाळे केलेत. त्यामुळे ना एकच सांगेल देवेंद्र फडणवीस साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुमच्यावर विश्वास आहे. या प्रकरणाची सगळी चौकशी योग्यरित्या तुम्ही करून घेशाल आणि ज्या पीडित महिला आहेत त्यांना न्याय देताल. बाकी पुन्हा एकदा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा होणं गरजेचं होतं आणि तो राजीनामा झाला. सरकारचं, सुनेत्रा वहिनी पवार यांचं मनापासून कौतुक.